आतापर्यंत विविध ठिकाणी निघालेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चांवर राजकीय मंथन सुरू आहे आणि तिकडे नांदेडमध्ये आता विराट मोर्चा काढण्यात आला। इतर मोर्चांप्रमाणेच नांदेडमधल्या मोर्चासाठी महिला आणि तरुणींनी विशेष हजेरी लावली। तसंच प्राध्यापक, शेतकरी आणि विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनीही या मूक मोर्चात उपस्थिती दाखवली। नांदेडमधील नवा मुंडा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। कोपर्डी निर्भया बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या या मागण्यांची पुनरावृत्ती नांदेडमध्येही करण्यात आली। मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर मोर्चा संपल्याची घोषणा करण्यात आली। दरम्यान या क्रांतिकारी मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आम्ही जाणून घेतल्या, बघूया। मुळामध्ये हे मोर्चे जरी जातीचे असले तरी याच्या मुळाशी प्रश्न मात्र शेतीचे आहेत। हा मोर्चा केवळ एक आरक्षणाचाच मुद्दा घेऊन उतरलेला नाहीये। संबंध जिल्हाभरातून जे मोर्चे निघतायत आणि त्या मोर्चामध्ये आपण पाहतो की जवळपास 2-4 प्रश्न हे कळीचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खल होतो आहे। मराठा समाज आहे तो शेतीवरती अवलंबून असल्यामुळं जरी नोकरदार असलो तरी खूप दारिद्र्यामध्ये जगणारा समाज आहे आणि त्यांचे प्रश्न अतिशय तीव्र असल्यामुळं त्यांना नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये हे आरक्षण महत्वाचं आहे। एका अर्थानं हा जो समाज जो रस्त्यावर उतरलेला आहे हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून या प्रश्नाकडे शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे। आतापर्यंत मराठा समाजाचे म्हणून काही प्रश्नच नाहीत असं जे म्हटलं जात होतं ते मराठा समाजाचे प्रश्न आहेत। या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला होता। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पाहूया। आमची मुख्य मागणी आहे कोपर्डीमधल्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। महाराष्ट्रात बहुसंख्येने शेतकरी आहेत आणि हे शेतकरी मराठा समाजाचे आहेत, तर हे महाराष्ट्रातले शेतकरी जर मागे राहिले तर महाराष्ट्राची प्रगती खुंटल्या जाईल। अॅट्रॉसिटी ऍक्टचा फार गैरवापर होत आहे, त्यामुळे या कायद्यामध्ये योग्य त्या सुधारणा करण्यात यावेत। हा कुठल्या पर्टिक्युलर जातीचा मोर्चा नाही, हा काळ्या मातीतल्या शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे। मला एंट्रन्स मध्ये 170 मार्क असताना सुद्धा आज मी नांदेडला BAMS करतेय का तर मी मराठा आहे। हे चुकीचं आहे। मराठा आरक्षण हे झालंच पाहिजे, आम्हाला मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे। आणि याच अनुषंगाने शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये उपस्थित होते। त्यांनी नेमकं काय म्हटलं मोर्चाबद्दल, पाहूया। 4 वर्षाचा दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये शेतीमध्ये टाकलेलं सुद्धा निघत नाही आणि बाकी सगळ्यांना सवलती आहेत, शेतकऱ्याला कुठलीच सवलत नाही। शेतातले पिकं सहज टिकणार आहेत, भाव मिळत नाही। आमचे मुलं शाळा शिकून सुद्धा आम्हाला कुठल्याच प्रकारचा आमच्या मुलाला फायदा होत नाही। शेवटी 10वी पर्यंत असं तसं शिकून आमचे मुलं घरी राहतात आणि पुढील शिक्षणाकरता शासनाकडून सवलत नसल्यामुळं आमच्या मराठा समाजावर आरक्षणाची नितांत गरज आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना जे आहे की मॅट्रिक पर्यंत जर शिक्षण घेतलं त्यांनी 12वी जास्तीत जास्त तर पुढे मार्क फर्स्ट क्लासचे असतात, पण आरक्षण जे अनेक प्रकारच्या अडचणी आहेत त्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही। नांदेड पाठोपाठ इंदापूर, रत्नागिरी आणि साताऱ्यातल्या फलटणमध्ये देखील भव्य असे मराठा मोर्चा निघालेले पाहायला मिळाले। कोकणात तर पहिल्यांदाच एवढा भव्य मराठ्यांचा मूक मोर्चा निघालेला आहे। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता। लवकरच रत्नागिरीतही एका भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे। इंदापुरात तर या मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली। अवघ्या काही तासातच 50,000हून अधिक लोक मोर्चात सहभागी झाले। त्यात महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे हे देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते। साताऱ्यातल्या फलटणमध्ये देखील मराठा संघटनांनी भव्य अशा मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा आणि कोपर्डीतल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला।